श्रीमद भागवत या ग्रंथाला श्री चैतन्य महाप्रभूंनी अमल पुराण असे म्हटले आहे. श्रील व्यासदेव यांनी 4 वेद, ब्रह्मसूत्रे, महाभारत इत्यादी ग्रंथाची रचना केली, पण ते समाधानी झाले नाहीत. म्हणून त्यांचे गुरु महर्षी नारदांनी त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांवर लिहिण्याचा उपदेश केला व त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या श्रीमद भागवताच्या स्कंद पहिला, अध्याय पहिला, श्लोक पहिलामध्ये सुरुवात होते की ओम नमो भगवते वासुदेवाय. हे प्रभो वासुदेव नंदन श्रीकृष्ण, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुला सादर प्रणाम करतो. मी भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करतो, कारण ते परमसत्य आहे व तेच ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहे. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करतेवेळी भगवंतांचे ध्यान करावे लागते. भगवंतांनीच प्रथम जीव ब्रह्मदेवाच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले. त्यांच्यामुळेच देवता, ऋषीगण, मुनी भ्रमात पडते. मनुष्य जर भगवंतांना शरण गेला नाही तर तो भ्रमात झाल्याशिवाय राहणार नाही. वाळवंटात पाणी नसते, पण मृगजळ भासते, पाणी आहे असे नसते. श्रीमद भागवत भगवंतांचे साहित्यिक रूप आहे.